नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे MS10 माझे स्वामी या चॅनलवर. तर गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसला आहात. तर गुरुचरित्र पारायणामध्ये काही कळत नकळत आपल्याकडून चुका होत असतात. त्याच चुका आपल्या हातून होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. गुरुचरित्र पारायणामध्ये कोणत्या गोष्टी आपण कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये यावरच आपला आजचा हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे गुरुचरित्र पारायणामध्ये पूर्णपणे टाळली पाहिजे ती आहे परान्न. परान्न तुम्ही पूर्णपणे वर्ज्य केलं पाहिजे. आपले शेजारी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा त्यांच्याकडून जे तुम्ही पदार्थ काहीतरी घेताय, आता आपली कधी ना कधीतरी देवाणघेवाण होतच असते. तर ते तुम्ही खायचं नाही, पूर्णपणे बंद करायचं आहे. आता जी जेंट्स लोक आहेत ज्यांना घरामध्ये कोणी करणार नाही, तर त्यांना खूप अडचण आलेली आहे आणि त्यांच्या घरामध्ये कोणीच करणार नाही. तर त्यांनी काय करायचं, बाहेर जर तुम्ही बाहेर कुठेतरी गेला तर तुमच्या स्वतःचे पैसे देऊन तुम्ही ते जेवण केलं तरी चालेल. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये किंवा बाहेर जर तुम्ही खाणार असाल तर तुमच्या स्वतःचे पैसे देऊन तुम्ही ते खाल्लं तरी चालेल, एखाद्या वेळेस जर तुम्हाला अडचण असेल तर. नाहीतर शक्यतो घरातलंच तुम्ही जेवायचं आहे आणि एक भुक्त राहायचं आहे. एकच धान्य आपल्याला निवडायचं आहे, तेच धान्य आपल्याला 7 दिवस खायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य करा. जर तुम्हाला नाही शक्य असेल कांदा लसूण वर्ज्य करणं तर करू नका, काहीच अडचण नाही. मनातला भाव हा महत्वाचा आहे. शुद्ध भाव आणि प्रेम आणि विश्वास हे स्वामीपर्यंत पोहोचू द्या तुमचं. आता दुसरी गोष्ट, एका ताईंची मला कमेंट ही आली होती की आपण बाहेर शॉपिंगसाठी वगैरे कुठेतरी जाऊ शकतो का? तर आपण कुठेही बाजार म्हणा किंवा कुठेही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण ते कुठे? आपल्या वेशीमध्येच. म्हणजे आपल्या गावाची जिथेपर्यंत हद्द आहे, जिथेपर्यंत वेस आहे तिथेपर्यंतच आपल्याला जायचं आहे. आपल्या गावाची हद्द सोडून आपल्याला बाहेर जायचं नाही. आपण शॉपिंगला, बाजाराला आपण या 7 दिवसामध्ये जाऊ शकतो. आपलं गाव सोडून आपल्याला बाहेर जायचं नाही आहे. आपली वेस सोडून आपल्याला बाहेर जायचं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायणामध्ये खूप संयम असावा लागतो. कारण की या गुरुचरित्र पारायणामध्ये निगेटिव्ह शक्ती ज्या असतात आपल्या भोवतालीच्या त्या खूप ऍक्टिव्ह झालेल्या असतात. कारण की त्यांना या गुरुचरित्र ग्रंथाचा खूप त्रास होत असतो. त्यामुळे ते आपल्याला त्रास देत असतात की आपण हे पारायण पूर्णपणे बंद केलं पाहिजे, आपलं वाचन थांबलं पाहिजे. तर त्यामुळे आपल्यामध्ये खूप संयम असावा लागतो. मनावर पूर्णपणे कंट्रोल ठेवा. घरामध्ये भांडण, चिडचिड, राग, दुसऱ्यांची निंदा करणे, दुसऱ्यांना अपशब्द बोलणे या गोष्टी पूर्णपणे तुम्ही टाळल्या पाहिजे. 7 दिवस एकदम तुम्हाला शांत राहायचं आहे. कुठल्याच गोष्टीला प्रत्युत्तर द्यायचं नाही आहे. तुम्हाला दिवसभर नामस्मरणात राहायचं आहे या 7 दिवसामध्ये. आता पारायण करत असताना एखादा नातेवाईकाचा मृत्यू झाला तर काय करायचं? जर जवळचे असतील तर तुम्हाला जावंच लागणार. तर त्यावेळी काय करायचं आहे? आपलं गुरुचरित्र वाचन थांबवायचं नाही. दुसऱ्या कोणाला तर शेजाऱ्यांना बोलवायचं आहे आणि ते वाचन आपल्याला सुरू ठेवायचं आहे. आणि जर तुमचे नातेवाईक आता त्यांचं मृत्यू झालेला आहे तर खूप जवळचे नसतील ते, तर तुम्ही जाऊ नका. कारण की जर तुम्ही मृतासाठी जर तिथे गेला तर तसं चालत नाही. परत येऊन वाचन वगैरे करणं, आपल्या गावाची वेस सोडून बाहेर जाणं हे अजिबात चालत नाही. खूप लांबचे असतील तर घरातल्या कुणाला तरी तुम्ही पाठवून द्या आणि तुमचं वाचन आहे तसं तुम्ही सुरू ठेवा. जर खूपच जवळचेच असतील तर मग तुम्हाला जावं लागणार असेलच, तर मग तुम्ही वाचन न थांबवता दुसऱ्या कुणाला तरी वाचनासाठी बसवा. पण ते पारायण अपूर्ण ठेवायचं नाही. पारायण आहे तसं आपल्याला सुरू ठेवायचं आहे. जवळचे नातेवाईक असतील तर तुम्ही जा. खूप लांबचे नातेवाईक असतील तर घरच्यांना पाठवा. आणि जर तुम्हाला त्याचं सुतक पडत असेल तर तुम्ही पण वाचन करायचं नाही. बाहेरच्या कुणाला तर बोलवायचं आणि ते वाचन करायचं आहे. तुम्हालाही जर सुतक पडत असेल तर, लांबचे नातेवाईक असले तरी तुमच्या घरातले आहेत आणि तुम्हालाही सुतक पडत असेल तर तुम्ही वाचायचं नाही. सुतक ज्यांना आहे त्यांनी वाचायचं नाही. दुसऱ्या कुणाला तर बोलवायचं आहे आणि वाचनासाठी बसवायचं आहे. पारायण अपूर्ण करायचं नाही किंवा ग्रंथ बंद करून ठेवायचा नाही. पारायण हे आपल्या घरात चालूच राहिलं पाहिजे. सुतक असू दे किंवा मासिक अडचण असू दे. मासिक जर अडचण आली तर काय करायचं? पारायण नाही थांबवायचं. दुसऱ्या कोणाला तर बसवायचं, त्यांच्याकडून ते वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. पारायण आपल्याला थांबवायचं नाही. कोणताही ग्रंथ आपला चालू असू दे, पहिला, दुसरा, तिसऱ्या दिवसाचा, कितीही दिवसाचा आपलं चालू असू दे, बंद करायचं नाही किती जरी अडचणी आल्या तरी. त्यामुळेच मनोभावे स्वामींना आधी प्रार्थना करायची आहे आपल्याला की कोणत्याही गोष्टीची मला अडचण येऊ देऊ नका.
तर हा प्रश्न खूप जणींना असतो, की मासिक पाळी आली तर काय करायचं? एखाद्याचं गावी असं निधन झालं तर काय करायचं? आपण शॉपिंगसाठी बाहेर वगैरे जाऊ शकतो का? आपली वेस सोडून आपण कुठेच बाहेर जायचं नाही. जर आपल्याला खूपच गरज असेल, तरी सुद्धा आपण हे वाचन अपूर्ण ठेवायचं नाही. सुतक वगैरे आला किंवा मासिक अडचण आली, तर दुसऱ्यांकडून आपल्याला ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. ही गोष्ट तुम्ही आधी लक्षात घ्या. त्यामुळे खूप काळजीने गुरुचरित्र पारायणासाठी तुम्ही बसा. अशा काही अडचणी जर असतील तर आधीच तुम्ही विचार करा त्या गोष्टींचा. आता काही साधे सोपे नियम पण आहेत गुरुचरित्र पारायणाचे, जे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत, की आपण एकभुक्त राहिलं पाहिजे, गादीवर झोपलं नाही पाहिजे, म्हणजे बेडवर वगैरे तुम्ही झोपू नका. सोफ्यावर सुद्धा बसायचं नाही, खालीच झोपायचं आहे. जिथे आपलं देवघर आहे, जिथे पूजेची मांडणी आहे, शक्यतो तिथेच तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करा. झोपताना डाव्या कुशीवर तुम्ही झोपा. म्हणजे रात्रभरच असं डाव्या कुशीवर झोपा असं नाही. आता आपण झोपी जातोय, आपल्याला झोप लागलेली आहे, तर तेव्हा आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे. कारण की त्यामुळे असं सांगितलं जातं, की छान छान असे दत्त महाराजांचे संकेत आपल्याला डाव्या कुशीवर झोपल्यावर मिळतात. तर त्यामुळे जिथे दत्त महाराजांची आपण पारायण करतोय, तिथेच तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करा डाव्या कुशीवर. त्यानंतर तुम्हाला परान्न तर पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. कुणाची निंदा म्हणा किंवा कुणासाठी अपशब्द म्हणा, घरात भांडण, मोठ्याने ओरडून बोलणे, हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे. दारावर जो कोणी येतो त्याचा मान सन्मान करा, त्याला काही ना काहीतरी खायला द्या, त्याला चहा पाणी वगैरे विचारा. कोणत्याही रूपात स्वामी तुम्हाला दर्शन देतील, कोणत्याही रूपात दत्त महाराज तुमच्या घरात येतील. तर याची आपण काळजी घेतली पाहिजे, की कोणीही दारावर आला तर तो नाराज होऊन गेला नाही पाहिजे. तर या पारायणामध्ये खूप अशा भीती घातल्या जातात, की खूप कडक आहे, खूप नियम आहे आणि खूप काही असं आहे. आपल्याला त्याचे दोष लागतील किंवा स्वामी आपल्यावर चिडतील. तर असं काहीच नाही. खूप साधे सोपे नियम आहेत, जे की आपण पाळू शकतो. जर मनात इच्छा असेल ना, तर किती जरी अडचण असली आणि किती जरी नियम अवघड असले, तर आपण पारायणासाठी बसतोच बसतो. तर या काही शंका तुमच्या मनात असतील किंवा येत असतील, 1-2 मला कमेंट देखील आल्या होत्या. तर त्यामुळं मी म्हटलं, की यावर व्हिडिओ बनवूया, की तुमच्या मनातल्या त्या शंका बाहेर काढूया, की असं काही नसतं. खूप मोठे नियम असतात किंवा खूप अडचणी असतात. स्वामींचा कोप होतो, स्वामींचा दोष होतो आपल्याला पारायणाचा. तर असं काहीच नसतं. आणि जर तुमच्या घरामध्ये असं काही सुतक असेल, तर ज्यावेळी आपलं म्हणजे 13व्या दिवसाचं आपण करतो, तर त्यानंतरच आपल्याला बसायचं आहे. 14व्या दिवसानंतर आपल्याला पारायणासाठी बसायचं आहे. 3रा दिवस झाला, 4था दिवस झाला, आपण बसलो पारायणासाठी, तर असं नाही. आपल्याला जर सुतक असेल, तर 13वा दिवस पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला 14व्या दिवशी गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे. आपले स्वामी खूप दयाळू आहेत. यातून जरी एखादी चूक आपली झाली, तर आपले स्वामी माऊली आपली ती चूक आपल्या पदरात घेतील, आपल्याला सांभाळून घेतील. तर खूप काही घाबरून जाऊ नका आणि गुरुचरित्र पारायण तुम्ही भक्तिभावाने स्वामींच्या चरणी विश्वास ठेवून तो गुरुचरित्र अर्पण करा. स्वामी नक्कीच तुम्हाला प्रचिती देतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तर व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.